मोहन मोहन थँक्यू यार थँक्यू. अरे तुझ्यामुळे आज मी बोलू शकतोय. आज मी प्रचंड खुश आहे. थँक्यू मोहन थँक्यू. काय झालं काय? संदेश से आते हैं हमें तड़पाते हैं कि घर कब आओगे हमें कब ब्याहोगे. छान छान. काय झालंय काय पण? अरे रोमॅन्टिक मेसेज येत आहे. अरे वा, अभिनंदन समीर. कोणी पाठवले? कोणी काय भानूने पाठवलं. भानू आज सकाळी स्वतः तिने मला नंबर दिलाय. बघ बघ. एक मिनिट फोन आला. लाज नाही वाटत तुला असले मेसेज पाठवायला भानू? कोण बोलताय? आपण कोण बोलताय? आधी तुम्ही कोण बोलताय सांगा. आणि भानूचा फोन तुमच्याकडे कसा आला? हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? अरे भानूचा फोन हरवलाय. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे यार. हो का? अगं फोन का ठेवलास? चांगली झापायची नाहीस का तिला? अगं आई भानू नव्हती. कुठल्या तरी पुरुषाचा आवाज होता. मोन्या असणार. नाही नाही मोन्या नव्हता. त्याचा आवाज मी चांगला ओळखते. पण ना हा आवाज पण ओळखीचा होता. थांब परत लावून बघते. मोहन हे बघ परत भानूच्या फोनवरून फोन आलाय. तू बोल ना. विचार कोण आहे? तुम्ही काय बोलणार? नाही नाही अरे तूच बरोबर बोलशील. बोल ना बोल. अरे अरे बोल ना. हॅलो 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 हॅलो. आओ हॅलो हॅलो आओ हॅलो हॅलो आओ हॅलो. मास्टरड्या तुला लाज नाही वाटत? मला असे मेसेज करतोस? कुणाचा मोबाईल आहे? हा समीरचा. समीर भाऊजी तुम्हाला लाज नाही वाटत का हो? हा आमच्या यांना मदत करताय सगळं करायला आणि तुम्ही घरी चला मग दाखवते तुम्हाला. माझ्या आईची चेष्टा करता तुम्ही. तिला असे रोमॅन्टिक मेसेज पाठवता.